बघा अजून एवढं रान राहिलं म्हणजे जवळपास अर्धा एकर होईल. एवढं संपलंय आणि उद्या सर्व संपून जाईल. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग मी ब्लॉग चालू केलाय तो सलूनच्या दुकानातून. केसर लय बघ कसं दिसणार एक वेगळाच असं माणूस. मग कटिंग करायला दुकानामध्ये बसलोय. दुकान उघडं आहे पण दुकानात कोण नाही. कुठं केलं काय माहीत, म्हणून बसलोय इथं. कुठं केलं काय माहीत. लई थंड वाट धुके पडले होते. काय धुके दाखवू का तुम्हाला गाडी चालू म्हणून काय व्हिडिओ काढला नाही. केसर लय मोठे झाले ती. मग आता कटिंग करायला दूध घालून कटिंग करायला आलोय. हे गाईस आत्ता कसं वाटवलं बघा. सकाळी येऊन आंघोळ वगैरे करून आपापल्या कामाला लागलो. सध्या मी इथं बघ ऊस लावलोय आणि ते लावताना लागलो त्याला थोडंसं. ते कसं झालं म्हणजे ते ऊसाच्या कांड्या असतात बघा. एक टाकलो त्याच्यावर पाय ठेवलो, मागचा पाय त्या ऊसाच्या कांडे खाली होता आणि एकदम असं कच्चन असं ते पुढलं असं टोकता असतंय. एवढं असं धुतलं का नाही लय करायला बघ जेवढा बघा. त्यापासून तर आज एवढा भाग संपला. उद्या त्याला ठेवणार नाही. आणि हे झाल्यावर आपल्याला अजून टाईम आहे. मग त्या घराच्या बाजूला गाजावतला पाणी सोडायचं आहे. ते पण पाण्याला आलं आहे. गाय आता पाणी तिकडं गाजावतकडं वळवलं आहे. इथं सगळं संपलं आहे बघा. चला मग तिकडं जाऊया. बर्फ जाऊन तिथं पाईप खोलून आलो. काय तुम्हाला केचवा दाखवू का? गांडू आपल्या भाषेत गांडूच ना, हिंदीमध्ये ह्याला केचवा म्हणतात. आता अजून 1 महिन्यात सगळं वाढ संपेल. मग आपल्याला चारा म्हणजे फक्त गाजर गवतच. मग त्यामुळंच चालू आहे. इथं आहे मग त्या पलीकडे लावलो आहे आपण. बघ इथंच फावडा चप्पल इथंच टाकून गेलो. आपण गाजून मका लावलेलो. मका आलाय बघा, उगवलं मका. इथं बघा चहा बनवला गायस मस्तपैकी. आता चहा पिऊया. पाणी इथं चालू आहे. हे गाईस मग फ्रेश होऊन मी चाललोय परत ऊस तोडायला. आज एक दिवस आणि उद्या एक दिवस. उद्या एकच दिवस तुम्हाला आपलं लागण दिसेल. उद्या संपून मोकळा ते सगळं मोकळं होते. त्यासाठी माल शिल्लक पाहिजे की ऊस. मग त्यामुळं चाललो मी. पैसा तिथंच आहे. मग ठेवलंय. तुम्हाला पुढचं व्ह्यू दाखवतो. इतकं खास आहे ना ते, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये असं दिसणार नाही. एवढं खास आहे कॅमेऱ्यामध्ये असं वाटत नाही. पण माझ्यासमोरचं कसं काय, त्या म्हणजे त्या खांबाच्या पलीकडं ऊसाचा प्लॉट आहे आणि त्या ऊसाच्या गर निघितला. मग त्या गरमध्ये असं वाड्यावर असं तुळ्या निघतात तसं निघितलं आहे. एवढं असं खास वाटायला आहे की नाही. दिसायला का तुम्हाला ते पांढरं थोडं तसं तुम्हाला तसं दिसे नाही. पण मी रिअलमध्ये एक्सप्लेन करू शकत नाही. एवढं खास दिसायला आहे. लाईटचं 5लाच जाते. मग त्यानंतर मी एका गाईचं धार काढलं. धारा काढून चहा पण पिला होता. मग हातपाय धुवून घेतलो. इवत्तीवर लावून चाललो होता. कामाला सुट्टी नाही. इकडं पण असं मध्ये जात होतो पण सगळं ओल्लं झालं आहे. असं लांबून आपल्याला जावं लागतं. आता चलो भाई जायचं. तर मित्रांनो आता तुम्ही काय जे बघायला आहे ते 0.11. तर गाईज आता
तुम्ही जे व्हिडिओ बघायला आहे ते व्हिडिओ 0.6x मी शूट करत आहे. मग अजून तुम्हाला 2 टाईप सांगतो. मग त्यामध्ये म्हणजे एक सांगतो कोणतं चांगलं आहे ते सांगा. हे 0.6x, हे 1x मध्ये शूट करत आहे. कसं आहे बघा. आणि आता तुम्हाला सांगतो हा 2x मध्ये आहे. हा 2x मध्ये आहे. ते कसं आहे सांगा. हा 2x मध्ये, 1x मध्ये हात किती स्वच्छ दिसायला बघा. काहीच्या धागा घालून म्हणून स्वच्छ झाले त्या. हे 1x मध्ये कोणतं चांगलं आहे. तेवढं लांबी पण जास्त नाही, इथं त्यापर्यंत आहे. पाणी पण लवकर येते इकडं कडला. मग त्यामुळं उद्या संपून जाईल. किटकिट संपली बघा. जवळपास 1 आठवडा होत झाला लागण आपलं सोडून. बियाण पण खूप गेलो पावसाचं. कारण आम्ही जास्तीत जास्त म्हणजे असं लांबट नाही लावलं, एकदम असं लहान म्हणजे असं गुत्त लावलं. कारण अजून एक 5,000 जास्त जाऊ दे, पण लागण असं हे त्याचे डोळे जातात ना, म्हणून ते तुटलं. ते डोळ्यामध्ये गॅप नाही पडलं पाहिजे. त्यामुळं गाईज मग सूर्य पण मावळला आहे आणि मी चाललो घरला. लगेच सगळं कोरडं झालं बघ. इकडं वाळलंय माती जमीन. सध्या मी चालवलंय गॅपमध्ये, ते आपण मका टाकलेलो त्या चालवलंय. पलीकडे मध्ये चालवलंय. सोनं बघायचं तुम्हाला, थांबा दाखवतो सोनं कसं असतंय. थांबा, हे बघा, ह्याला म्हणतात सोनं. कसं हिरवंगार दिसायला नाही प्लॉट, ह्याला म्हणतात सोनं. कसं हिरवंगार ना काळा कुट्ट. थंड हवा पण सुटायला मित्रांनो, गार गार गार. आता स्वेटर घालावं लागते. तर काय सध्या मी किटली घेऊन किटली घेऊन दूध घालायला डेअरीला चालू आहे. आणि इथं पुढचा व्ह्यू बघा, सध्या मी डेअरीला चालू आहे. चला मग.